रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भाजपचा डीएनए ओबीसी आहे, मग ओबीसी साठी लढणाऱ्यांसाठी तुमचा डीएनए विरोधात आहे का? म्हणजे ओबीसी साठी जे खरे लढवये मर्द ओबीसी, जे ओबीसी साठी रस्त्यावर उतरतात, ओबीसी साठी मेळावे घेतात, ओबीसीच्या अडचणीच्या काळात धावून येतात, अशा नेत्यांना जर तुम्ही डावलत असाल तर ओबीसीचा तुमचा डीएनए ओबीसी आहे का, असं ओबीसीना सुद्धा आता विचार करावा लागेल. आणि ओबीसी नेमकंच ते संशोधन करील, कारण तुम्हाला इतकं भरभरून मतदान यापूर्वी भारत स्वतंत्र झाल्यापासून या राज्यामध्ये इतकं बहुमत कुठल्याही सरकारला आलं नव्हतं. ते बहुमत ओबीसीनं तुम्हाला दिलेलं आहे आणि त्याच ओबीसीच्या नेत्यांना, ज्यांच्यामुळे तुम्हाला बहुमत मिळालंय, त्याच ओबीसी नेत्यांना तुम्ही जर मंत्रिपद देत नसाल, त्यांना जर मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवत असाल, तर येणाऱ्या निवडणुका असतील, येणाऱ्या काळात नक्कीच ओबीसी या गोष्टीचा विचार करू शकेल. त्यामुळं माझी देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि अजितदादाला विनंती आहे की तुम्ही आणखी सुद्धा वेळ गेलेली नाही. नामदार छगनरावजी भुजबळ साहेब असतील आणि गोपीचंदरावजी पडळकर साहेब असतील, या दोघांना तुम्ही तात्काळ मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यासाठी काहीतरी नियोजन करावं आणि यांना मंत्रिपदाची शपथ देण्यासाठी लवकरच तारीख जाहीर करावी आणि ओबीसी समाजाला समोर येऊन सांगावं की आम्ही यांना लवकरच मंत्रिमंडळात घेत आहोत किंवा घेत नाहीत, हे सुद्धा तुम्ही उद्देशून सांगितलं पाहिजे ओबीसीना. नाहीतर येणाऱ्या काळात ओबीसी आता अस्वस्थ आहे. ओबीसीच्या मनात तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून गावागावातील, खेड्यापाड्यातील, शहरातील पूर्ण ओबीसी सोशल मीडियातून व्यक्त होत आहे. त्या जर भावना तुम्ही पाहिल्या तर नक्कीच तुम्हाला सुद्धा कळून जातील की ओबीसीनं तुम्हाला किती भरभरून मतदान दिलेलं आहे. आणि ह्या नेत्यांकडे, भुजबळ साहेब आणि पडळकर साहेबांकडे पाहून तुम्हाला मतदान केलंय आणि याच नेत्यांना डावलल्यामुळे ओबीसी आता रागावलेला आहे, चिडलेला आहे. आणि ते येणाऱ्या काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तुम्हाला जर स्वतःचं नुकसान करून घ्यायचं असेल तर तुम्ही तुमचं ठरवू शकता. परंतु गोपीचंद पडळकर साहेबांसारखा लढाऊ नेता आणि ओबीसीचं दैवत नामदार छगनरावजी भुजबळ साहेबांना जर तुम्ही डावललं तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नक्कीच तुम्हाला पराभूत व्हावं लागेल आणि नक्कीच तुम्हाला त्याचा फटका बसेल असं मला माहित आहे. तर मी बाहेर राहून मी माझा ओबीसी साठी जो लढा आहे तो लढा उभारीन. म्हणजे याचा अर्थ काय? हे बघा, भुजबळ साहेब हे देशाचे ओबीसीचे दैवत आहेत, ओबीसीचे ज्येष्ठ नेते आहेत, ज्यांनी आजपर्यंत फक्त ओबीसीसाठीच अनेक वार स्वतःच्या छातीवर झेललेले आहेत आणि ते लढणारेच नेते आहेत. सरकारमध्ये असले काय नसले काय, भुजबळ साहेब हे मुख्यमंत्र्यापेक्षाही मोठं नेतृत्व आहे. परंतु मंत्रिमंडळात घेणं सरकारचं कर्तव्य होतं, जबाबदारी होती. परंतु भुजबळ साहेबांना, खरं तर माझा आरोप आहे अजितदादांना, 12 तारखेला तुम्ही शरद पवार साहेबांना भेटल्याच्या नंतर काका पुतण्यामध्ये तुमच्या कानामध्ये काहीतरी गुप्तगू झाली आणि शरद पवारांच्या इशाऱ्यानं तुम्ही भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवण्याचं काम केलं. जे पडळकर साहेब शरद पवारांवर, रोहित पवारांवर टीका करतात, त्या पडळकर साहेबांना तुम्ही बाहेर ठेवण्याचं काम केलं. म्हणजेच तुम्ही काका पुतणे एक आहात का? म्हणूनच तुम्ही भुजबळ साहेबांना आणि पडळकर साहेबांना बाहेर ठेवण्याचं काम केलंय का? हे खरं तर काका 2-5 दिवसापूर्वी पडळकर साहेब त्या मार्केटवाडीमध्ये बोलले होते, 100 शकुनी मेल्याच्या नंतर एक शरद पवार जन्माला येतो. त्या शब्दावर पडळकर साहेबांना तुम्ही बाहेर ठेवलंय काय? आणि भुजबळ साहेब अनेक दिवसापासून ओबीसीचं नेतृत्व करतात, ओबीसीच्या समस्या मांडतात. गेल्या 1.5 वर्षात जरांगे नावाच्या माकडानं या राज्यामध्ये हायदोस घातलेला असताना भुजबळ साहेबांनी ओबीसींना धीर देण्याचं काम केलं, ओबीसींना पाठिंबा देण्याचं काम केलं आणि ओबीसींना शांत करण्याचं काम केलं. त्या भुजबळ साहेबांना तुम्ही शरद पवारांच्या इशाऱ्यावर बाहेर ठेवण्याचं काम करताय. हे अजितदादांना येणाऱ्या काळात परवडणार नाही. या राज्यामध्ये अजितदादाचे जे आमदार निवडून आले असतील ते फक्त भुजबळ साहेबांमुळे आले आणि पडळकर साहेबांमुळे, भुजबळ साहेब आणि पडळकर साहेबांमुळे महायुतीचे आमदार निवडून आलेत आणि ओबीसीनं ह्या दोघांकडे पाहून मतदान केलंय. त्यामुळं यांना मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवणं सरकारला येणाऱ्या काळात परवडणार नाही. त्यामुळे सरकारने याची जाणीव ठेवून निर्णय घेतला पाहिजे. या दोघांना मंत्रिमंडळात घेतलेलं नाही आणि जर आता तुम्ही जो इशारा दिलेला आहे त्या पद्धतीने सरकारनं गांभीर्याने घेतलं नाही, फडणवीस किंवा अजित पवार यांनी, तर तुमची भूमिका काय राहील?
येणाऱ्या काळामध्ये आज भुजबळ साहेबांना आणि पडळकर साहेबांना मंत्रिमंडळात लोकांची एकदम अपेक्षा होती, आशा होती की हे पहिल्या 10 मध्ये शपथ घेतील, परंतु 39 मंत्र्यांनी शपथ घेऊन सुद्धा त्यांना संधी मिळाली नाही. त्यामध्ये ओबीसीच्या मनात अतिशय तीव्र संतापाची लाट आणि रागाची लाट आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ओबीसी सध्या व्यक्त होतोय. प्रत्येकाच्या स्टेटसला पाठीत खंजीर खुपसलेला आहे. भुजबळ साहेब आणि पडळकर साहेब, जसं की भुजबळ साहेबांच्या आणि पडळकर साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसलेला असे स्टेटस या राज्यभरातील ओबीसीनं ठेवलेले आहेत. आणि येणाऱ्या काळात नक्की ज्या ओबीसीनं या महायुती सरकारला भरभरून आणि प्रचंड असं बहुमत दिलंय, 230 पेक्षा जास्त जागा यांच्या निवडून दिल्यात. आजपर्यंत 1947 पासून महाराष्ट्रात कोणाचंही एवढं स्ट्रॉंग सरकार निवडून दिलेलं नाही कोणी. ते हे फक्त भुजबळ साहेबामुळं, पडळकर साहेबामुळं आणि ओबीसी समाजामुळं निवडून आलेलं हे भरभरून प्रचंड ताकदीने निवडून आलेलं सरकार आज ओबीसीनं दिलंय. परंतु येणाऱ्या काळात हीच ओबीसी येणाऱ्या निवडणुकात या सरकारला पायउतार सुद्धा करू शकते. कारण की ह्या समाजाच्या भावना आहेत, त्या आमच्यापेक्षा समाजाच्या तीव्र भावना आहेत. समाजाच्या भावना आम्ही आज बोलत आहोत आणि येणाऱ्या काळात समाजाच्या भावना आम्ही बोलत राहू. आमची सरकारला कळकळीची विनंती की एवढ्या लढाऊ नेत्यांना, ज्यांच्यामुळे तुम्ही आज मुख्यमंत्री झालात, ज्यांच्यामुळे तुम्ही उपमुख्यमंत्री झालात आणि ज्यांच्यामुळे तुमचं मंत्रिमंडळ स्थापन झालंय, तुमची वाईट परिस्थिती असताना, राज्यामध्ये महायुतीचं सरकार येणार नाही अशी परिस्थिती असताना सुद्धा ओबीसीनं तुमचं भरभरून मतदान करून प्रचंड असं बहुमत तुम्हाला दिलेलं असताना तुम्ही जर ओबीसीच्या नेत्याच्या पाठीत खंजीर खुपसत असाल तर येणाऱ्या काळात ओबीसी नक्कीच याचा जाब विचारेल आणि निवडणुकीतून तुम्हाला जागा दाखवून देईल.